शिक्षण उपसंचालक श्री शिवलिंग पटवे अमरावती तसेच शेतकऱ्यांचा गोरगरीब जनतेचा हितचिंतक असल्याचं नाटक करून स्वतःला मिरवणारे एक माजी राज्यमंत्री यांच्या कार्यकाळात शेकडो शिक्षकांच्या व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या बोगस भरतीस मान्यता देऊन करोडो रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास आले. 29 एप्रिलला आयुक्तांना चौकशीचे त्या संदर्भातले सूचना करण्यात आलेली आहे. लक्षवेधी क्रमांक 7 श्री प्रवीण तायडे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. माझा प्रश्न लक्षवेधी क्रमांक 7 अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे. माझा प्रश्न तत्कालीन डेप्टी डायरेक्टर आणि तत्कालीन राज्यमंत्री यांच्या बाबतीत 8 नंबर शिक्षण उपसंचालक श्री शिवलिंग पटवे अमरावती तसेच शेतकऱ्यांचा गोरगरीब जनतेचा हितचिंतक असल्याचं नाटक करून स्वतःला मिरवणारे एक माजी राज्यमंत्री यांच्या कार्यकाळात शेकडो शिक्षकांच्या व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या बोगस भरतीस मान्यता देऊन करोडो रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास आले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा घोटाळा झालेला असून या घोटाळ्यात माजी राज्यमंत्री यांचा एक नातेवाईक सुद्धा होता. तसेच याच काळात या घोटाळ्याची चौकशी करणे तर दूरच, पण त्याच वेळी बोगस भरती करण्यात आलेल्या शिक्षकांचे थकीत वेतन सुद्धा दिले गेले. या प्रकरणात एकूण 13 व्यक्तींचा समावेश होता. विशेष म्हणजे या प्रकरणाचे उगमस्थान अमरावती जिल्हा आहे आणि त्याहीपेक्षा विशेष म्हणजे या घोटाळ्यातला मुख्य दलाल हा माजी राज्यमंत्री यांचा नातेवाईक आहे. हा अचलपूर माझ्या मतदारसंघातील होता. याच मतदारसंघातील दलालाने अनेक शाळांना गैरपद्धतीने अल्पसंख्याक दर्जा मिळवून दिला व माजी राज्यमंत्री यांच्या नातेवाईकाचा म्हणजेच या मुख्य दलालाचा दर्जा मिळवून देण्याचा रेट हा 10 लाख रुपये होता. श्री शिवलिंग पटवे शिक्षण उपसंचालक अमरावती यांच्याच काळात अमरावती इथून संपूर्ण विभागात तसेच नागपूर विभागात या बोगस शिक्षक भरती घोटाळ्याची बीजं अमरावती इथून पेरल्या गेली. याबाबत कित्येक वृत्तपत्रामध्ये पुराव्यासह बातम्या अनेक पत्रकारांनी छापल्या. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्या माजी राज्यमंत्री व श्री शिवलिंग पटवे शिक्षण उपसंचालक यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. तरी माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की या प्रकरणाची SIT चौकशी करण्यात यावी, यातील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी व कोणत्या तुम्ही करणार आहात का आणि किती वेळात ह्या SIT ची स्थापना करणार आहात याचं उत्तर मला पाहिजे. धन्यवाद अध्यक्ष. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य प्रवीणजी तायडे साहेबांनी जो काही मुद्दा उपस्थित केलेला आहे या संदर्भामध्ये 4 एप्रिल 2025ला एक तक्रार प्राप्त झाली आणि त्या तक्रारीप्रमाणे 29 एप्रिललाच आयुक्तांना चौकशीचे त्या संदर्भातले सूचना करण्यात आलेली आहे. आयुक्तांनी 20 मे 2025ला आताच्या अस्तित्वात असलेलं ज्याचं चौकशी करायची त्याच्या वरचा 1 स्टेप अहेड अबव अशा पद्धतीच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून या संपूर्ण विषयाची चौकशी प्रगतीपथावर आहे. मला वाटतं की महिन्याभराच्या आत या संदर्भातली सविस्तर चौकशी केली जाईल आणि या चौकशीमध्ये आपण जे काही मुद्दे नमूद केलेले आहेत या संपूर्ण मुद्द्याप्रमाणे चौकशी करून त्या चौकशीतनं जे काही वस्तुस्थिती समोर येईल त्याप्रमाणे कठोर कारवाई केली जाईल. श्री हरीश पिंपळेजी. सन्मान्य सदस्य प्रवीणजी तायडे साहेबांनी एका महत्त्वाच्या हरीश भाऊ 1 मिनिट. दुसरा सन्माननीय सदस्य तायडे साहेबांनी दुसरा जो काही मुद्दा उपस्थित केलेला आहे. अध्यक्ष महोदय, आपल्याला ज्ञात आहे की यापूर्वीच संपूर्ण राज्यव्यापी अशा प्रकारचे जे काही मुद्दे आहेत या मुद्द्यांचे चौकशी करण्याच्यासाठी एक SIT स्थापन करण्याचा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. IAS अधिकारी, IPS अधिकारी आणि विभागाचं ज्ञान असलेला एक वरिष्ठ अधिकारी अशा पद्धतीने SIT स्थापन करण्याचा निर्णय आता अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि ती SIT स्थापन झाल्याच्या नंतर राज्यव्यापी चौकशी होत असताना या मुद्द्याचाही समावेश त्या ठिकाणी केला जाईल. चला हरीश पिंपळेजी. माननीय सन्मान्य सदस्य प्रवीण तायडे साहेब यांनी एक महत्त्वाच्या विषयाला हात घातलेला आहे. शिक्षण विभागात चालणारा घोळ आणि शिक्षण विभागातले जे महत्तम अधिकारी आहे त्यांनी केलेला हा भ्रष्टाचार त्यांनी उघडकीस काढलेला आहे. सन्मान्य मंत्री महोदयांनी सकारात्मक उत्तर दिलेले आहे, पण साहेब याच्यात सांगण्यात आलेलं आहे की शाळांना अल्पसंख्याक दर्जा मिळवून देतो आणि हा दर्जा मिळवून देण्यासाठी 10 लाख रुपये त्यांनी एक संस्थापासून घेतलेले आहे.
आणि यामध्ये एका माजी राज्यमंत्र्याच्या नातलगांचा हात आहे असं सन्मान्य सदस्यांनी सांगितलं आहे. म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे जे प्रवीण तायडे साहेबांनी उपस्थित केला, तुम्ही त्यांना छान उत्तर दिलं, पण असं जर झालं असेल तर या काळामध्ये जेवढ्याही अल्पसंख्याक शाळेचा दर्जा दिला असेल अशा संपूर्ण शाळेचा तो तपासून जर ते चुकीचं झालं असेल तर त्यांचा अल्पसंख्याक दर्जा आपण कमी करणार आहात का? आणि आपण SIT स्थापन केलेली आहे, त्याबद्दल आपलं अभिनंदन आहे. पण SITचा रिपोर्ट कालबद्ध टाईममध्ये झाला पाहिजे, तर तो एका महिन्यात SITचा रिपोर्ट येऊन त्याच्यावर आपण कारवाई करणार आहात का? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य पिंपळे साहेबांनी जो काही मुद्दा उपस्थित केलेला आहे, धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र देणं हे अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून दिलं जात आहे. आणि म्हणून या चौकशीमध्ये याही विषयाच्या संदर्भामध्ये अल्पसंख्याक विभागाला त्या ठिकाणी कळवलं जाईल आणि त्या विभागाच्या माध्यमातून जे काही चुकीचं प्रमाणपत्र जर देण्यात आलं असेल तर त्याची चौकशी त्या ठिकाणी केली जाईल. त्याच्यामध्ये निष्पन्न झाल्यास त्या संदर्भामध्ये पण कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. आणि SITला गठीत केल्याच्या नंतर, कारण तो राज्यव्यापी आपण त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे आणि संपूर्ण राज्याची चौकशी साधारणतः 3 ते 4 महिन्यामध्ये पूर्ण करून त्या ठिकाणी त्याचा जे काही चौकशीमध्ये समोर येईल त्याप्रमाणे कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. परंतु या संदर्भामध्ये जी काही आता चौकशी प्रगतीपथावर आहे त्याचं 1 महिन्याच्या आत चौकशी करून त्या ठिकाणी जे काही समोर येईल त्याप्रमाणे कारवाई केली जाईल. श्री प्रताप अडसरजी. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर आणि शैक्षणिक क्षेत्राच्या बाबतीतला असल्यामुळं हा एकूणच राज्यासाठी महत्त्वाचा विषय आहे. तो माननीय सदस्य प्रवीणजी तायडे यांनी उपस्थित केला आणि मंत्री महोदयांनी त्यांना सकारात्मक उत्तर दिलं. SITच्या बाबतीतलाच माझाही विषय होता की SIT आपली नागपूरचा एक विषय आला होता आणि मुंबईचा विषय आला होता. त्या संदर्भात SIT स्थापन करण्याबाबतची घोषणा आपल्या सभागृहात झाली आणि आता मंत्री महोदयांनी ते सांगितलं की संपूर्ण राज्याचीच एकंदरीत सर्वच विभागांची यामध्ये चौकशी होणार आहे. त्याबद्दल मी अभिनंदन करतो. परंतु अध्यक्ष महोदय, हा विषय एवढ्याच भ्रष्टाचारापुरता मर्यादित नाही आहे. यामध्ये मग त्या शाळांमध्ये असलेले किंवा कॉलेजेसमध्ये असलेले जे काही शिक्षक असतात त्यांच्या जे काही मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवावे लागतात विविध मुदतीत, ते मुद्दाम न पाठवता मग त्यामधून काही मिळेल का, या पद्धतीची सगळी प्रॅक्टिस सुरू आहे. मुद्दामून विलंब करणे, त्यामुळे ज्या काही गोष्टी वेळेत करणं अपेक्षित आहे त्याकरता विहित वेळ दिलेला आहे. त्या संदर्भात त्या कालावधीमध्ये ह्या सगळ्या फाईल्स मूव्ह होतात का, त्या संस्थेकडून, त्या विभागाकडून, म्हणजे ते खालच्या स्तरापासून तर वरच्या स्तरापर्यंत जो काही कालमर्यादा त्यामध्ये दिलेली आहे की एवढ्या दिवसात हे झालं पाहिजे, त्रुटी असतील तर त्रुटीची माहिती दिली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण त्यामध्ये लक्ष घालू आणि त्या दृष्टीनं याच्यावर कारवाई करू तरच हे होऊ शकते. म्हणून माझा मंत्री महोदयांना एक स्पेसिफिक प्रश्न आहे की ज्या गोष्टीला एक स्टिप्युलेटेड पिरियड दिलेला असतो की एवढ्या कालावधीत हे फाईल मूव्ह व्हायला पाहिजे, ते न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि संस्थांवर आपण कारवाई करणार का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य अडसर साहेबांनी जो काही मुद्दा उपस्थित केलेला आहे, या चौकशीमध्ये जाणीवपूर्वक जर कोणी त्याच्यामध्ये दिरंगाई केली असेल, उशीर केला असेल तर त्याचाही समावेश त्या ठिकाणी केला जाईल. आणि SITच्या माध्यमातून ज्या ज्या काही बाबी राज्यव्यापी समोर येतील त्या सर्व चौकशी करून त्या ठिकाणी कारवाई केली जाईल. शेवटचा प्रश्न. अध्यक्ष महोदय, या अनुषंगाने माझा एक वेगळा छोटासा प्रश्न आहे की वेगवेगळ्या ठिकाणी शाला तायडी असतील, शिक्षक भरती असतील, भ्रष्टाचाराची प्रकरणं होत असतात. परंतु कोकणामध्ये विशेषतः ही प्रकरणं होत नाहीत. रुटीनमध्ये सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी चालत असतात. पण ह्या सगळ्या प्रकरणाचा तोटा काय होतो की आता आमच्याकडे आयुक्तांनी असं पत्र काढलं की विनाअनुदानितमधून अनुदानित बदल्यांना परवानगी देण्यात येऊ नये, त्याचबरोबर शाला IDचा नंबर देण्यात येऊ नये. तर माझी अशी मागणी आहे की ह्या निमित्ताने अशा प्रकरणामुळे जे चांगले प्रकरण आहेत, जी विनाअनुदानितचं धोरण विनाअनुदानितून अनुदानित करण्याचं ह्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तर ह्या माध्यमातून ती जी भरती बंद केलेली आहे किंवा जे देऊ नये असं कळवलं आहे त्याच्यावरचा आदेश रद्द करून ती जी नियमातली प्रकरणं आहेत त्यांना मान्यता देणं आणि शाला ID देण्याचं काम तातडीने होईल का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य निकम साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे,
विना अनुदानितवरून अनुदानितवर बदली करणं, मला वाटतं की या संदर्भामध्ये शासनाचा एक विहित नियम आहे. त्या नियमाप्रमाणे बदली करणं त्या ठिकाणी अनुज्ञेय आहे. आणि ही बदली होत असताना जोपर्यंत ज्याची बदली झाली त्याचं मूळ जी शाळा आहे ती शाळा जोपर्यंत टप्प्या अनुदानावर येत नाही किंवा ज्या टप्पा अनुदानावर मूळ शाळा आहे त्या पद्धतीनेच बदली झालेल्या ठिकाणी सुद्धा त्या टप्प्याद्वारेच त्याला त्या ठिकाणी अनुदान अपेक्षित आहे. आणि निकम साहेबांना हे पण माहीत आहे की जेवढं टप्पा अनुदान त्या ठिकाणी त्याला दिलं जात आहे उर्वरित त्याचा पूर्ण पगार त्या ठिकाणी देणं. उदाहरणार्थ एखाद्या शिक्षकाला जर 20% अनुदान टप्पा अनुदान मिळत असेल तर 80% त्या शिक्षक बांधवाला संस्थेच्या माध्यमातून त्याचं वेतन देणं अपेक्षित आहे. एखाद्या शिक्षक बांधव जर 40% अनुदानावर असेल टप्प्यावर असेल तर 60% उर्वरित हे संस्थेच्या माध्यमातून त्याला देणं अपेक्षित आहे. चला शेवटचा प्रश्न.